मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे हॅपी हार्मोन्स वाढवून आनंदी राहा असं बघूया. आपल्या शरीरातील हॅपी हार्मोन्स आपल्या सुदृढता, आनंद आणि उत्साहाची जाणीव करून देत असतात, पण ते वाढण्याची गरज असते. काय ते बघूया. हॅपी हार्मोन्स कोणते ते पाहू. डोपामाइन हा आपल्या यशाशी निगडीत हार्मोन्स आहे. जेव्हा कोणी आपल्या कामाची स्तुती आणि प्रशंसा करतो तेव्हा हा हार्मोन सक्रिय होऊ लागतो. व्हेरी गुड. हा हार्मोन्स आपली नर्व सिस्टीम प्रभावित करतो. छान. याच्यासाठी आपले लक्ष छोट्या छोट्या भागात विभागा. जेव्हा आपण लक्ष गाठता तेव्हा शरीरात डोपामाइनची पातळी वाढू लागते. छोट्या छोट्या गोष्टी व यश सेलिब्रेट करा. या हार्मोन्समुळे ध्येय गाठण्यास मोटिवेशन मिळते. व्हेरी गुड. सेरोटोनिन हा हार्मोन बिघडलेला मूड सुधारत असतो. यासाठी सेरोटोनिनला अँटी डिप्रेसिव्ह म्हणतात. जेव्हा मेंदूत या हार्मोनची पातळी कमी होते तेव्हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. याच्यासाठी डिप्रेशन, अस्वस्थता आणि चिडचिडेपणापासून वाचण्यासाठी क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊ नका. तणाव जाणवल्यास स्वतःला गुंतवून ठेवा. ॲक्सिटोसिन काय बघूया. या हार्मोनमुळे नात्यावर विश्वास, समर्पण आणि जिव्हाळा वाढतो. त्यामुळे या हार्मोनला लव हार्मोनही म्हणतात. व्हेरी गुड. हा हार्मोन नात्यामध्ये लोकांशी भावनिक रूपाने जोडण्यास मदत करतो. व्हेरी गुड. याच्यासाठी बॉडी आणि फेस मसाज करा. यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन ॲक्टिव्ह होतात. शरीरात याची पातळी वाढण्यासाठी इतरांना मदत करा. छान. नात्यामध्ये फसवणूक होणे सर्वसामान्य गोष्ट आहे, तरीही स्वतःला व आपल्याला माणसावर विश्वास ठेवायला शिका. ॲस्ट्रोजन काय बघूया. ॲस्ट्रोजन हा हॅपी हार्मोन सेरोटोनिनच्या निर्मितीस मदत करतो. या हार्मोनचा स्तर वाढल्यानंतर तणाव, चिडचिड आणि अस्वस्थता कमी होते व मूड सुधारतो. मेनोपॉजच्या काळात महिलांमध्ये ॲस्ट्रोजनची पातळी कमी होते व त्यामुळे त्यांची चिडचिड व अस्वस्थता वाढते. अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अवाजवी एक्सरसाइज केल्यामुळेही ॲस्ट्रोजनची पातळी कमी होत जाते. प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन्स वाढल्यामुळे उत्तम झोप येते. हा हार्मोन चिंता, चिडचिडेपणा आणि मूड स्विंग होण्यापासून रोखतो. व्हेरी गुड. 35-40 वर्षे वयानंतर महिलांना जेव्हा प्री मेनोपॉज असतो तेव्हा त्यांच्यामध्ये या हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे त्यांच्यात तणाव राहू लागतात आणि अनहेल्दी फूड खाऊ लागतात. याच्यासाठी हेल्दी फूड खा. मूड सुधारण्यासाठी एक्सरसाइज करा. तणाव रहित राहण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवा. एंडोफेरिन काय बघूया. या हार्मोन्सला नॅचरल पेनकिलरही म्हणतात. शरीरात याची पातळी वाढल्यास शारीरिक व भावनिक तणाव कमी होतो व मूड सुधारतो. हा हार्मोन दृढ निश्चयी होण्यास मदत करतो. याच्यासाठी नेहमी आनंदी राहण्यासाठी फन ॲक्टिव्हिटी वाढवा आणि लाफ्टर थेरपी स्वीकारा. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.